बरं, सुजात आंबेडकर हे आले होते आमच्याकडे आणि त्यांनी तुमच्यावर टीका केली. ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांच्या कार्याचा तुम्हाला फायदा होतो असं त्यांचं, प्रकाश आंबेडकरांच्या कामाचा तुम्हाला फायदा होतो असं सुजात आंबेडकरांचं म्हणणं आहे. नाही, म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या कामाचा फायदा मला होतो आणि माझ्या कामाचा फायदा त्यांना होतो. त्यामुळं दोघांचा फायदा जर होत असेल तर सुजात आंबेडकर तसा ऍक्टिव्ह झालेला आहे. तो बाळासाहेबांचा मुलगा आहे. तो भूमिका तर चांगली मांडतोय. त्यामुळे माझ्यावर कोणी जरी टीका केली तरी जेवढी करायची असेल तेवढी करा तुम्ही माझ्यावर टीका. पचवायची कशी ते माझ्यावरून शिका. त्यामुळं टीका जी आहे तर टीका होत असते. टीका सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि मी कोणाच्या विरोधामध्ये बोलत नाही. बाळासाहेबांच्या विरोधामध्ये, कुठल्या गटाच्या विरोधामध्ये फारसं मी कोणावर असे अटॅक करत नाही आहे. आणि अटॅक मी केलाय तरी मी खुसखुशीत असा माझं म्हणणं मांडत असतो. त्यामुळं लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना एक मत पटलंच पाहिजे असं नाही. गौतम बुद्धांनी सांगितलंय की अतरी भव. नरेंद्र मोदीजी परवा 3 तारखेला गौतम बुद्धांच्या अनेक ज्या वस्तू होत्या त्याच्या उदाहरण आले होते आणि त्यावेळेला नरेंद्र मोदीजी म्हणाले अतरी भव. गौतम बुद्धांचं तत्वज्ञान माझ्या गावामध्ये वडनगर नावाचं माझं गाव आहे त्या ठिकाणी ते म्हणाले की गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीच्या ट्रेनिंगचं मोठं सेंटर होतं तिथं. आणि ते म्हणाले की आता आम्हाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी गौतम बुद्धांच्या समतेचा विचार आहे, शांततेचा विचार आहे, मेडिटेशनची भूमिका घेणार आहे. तर त्याला ते मानतात. ते जरी हिंदू असले ते ओबीसी कम्युनिटीचे आहेत आणि त्यांना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्रीपद मिळालेलं आहे. मला सुद्धा तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे. मंत्रिपदाचा विषय नाही आहे. टर्म एकत्रितरित्या तुम्ही तिन्ही टर्म एकत्र आहात असं म्हणायचं तुम्हाला.